महात्मा फुले म्हणतात, शेतीकडे फक्त पारंपरिक दृष्टीने न बघता आपण शेतीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे. त्याच महात्मा फुलेंच्या विधानाला आजच्या काळात, ज्या काळात शेतकरी कर्जबाजारी होऊन मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे, तो देशी धडीला लागला आहे. त्याच काळात मात्र मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील श्रीरंग लाड यांनी कापूस शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे दादा लाड कापूस तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे कापसाचे उत्पादन तिप्पट होण्यास मदत झाली आहे. त्यांनी संतुलित खताचा वापर व त्यासोबतच झाडांची उंची कमी ठेवण्याची शिफारस व झाडांची गळफांदी कापणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टीचा या तंत्रात अंतर्भाव आहे. 3x1 अंतरावर कापसाची लागवड करण्यात आल्यानंतर 2 महिन्याने कापूस फळफांदी गळफांदी ओळखून गळफांदीची छाटणी करावी. कमरे एवढा कापूस झाल्यावर त्यांचा शेंडा खुडावा. यामुळे अनावश्यक जीवनसत्वे वाया न जाता कापसाचे झाड पोसले जाते. तसेच बोंडाचे आकार वाढून त्यातील सरकीचे प्रमाण वाढते. तसेच वजनात वाढ होते. अंतर कमी झाल्याने क्षेत्रफळात झाडांची संख्या मोठी वाढून उत्पादन वाढते. हाय डेन्सिटी प्लांटिंग, ठिबक सिंचन, आच्छादन, कापसाच्या फांद्याची योग्य छाटणी यासारख्या पद्धतीचा वापर करून कापसाची शेती फायदेशीर करून दाखवली. आणि केवळ कापसाचे उत्पन्न त्यांनी वाढवलं नाही, तर त्यांनी लाल कंधारी गायीच्या संवर्धनासाठी गेल्या 4 दशकापासून मोठे काम केले आहे. डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. लाड हे भारत सरकारच्या कापूस संशोधन संस्थेचे सदस्यही आहेत. धन्यवाद.